TET 2021 पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र ही प्रश्नपत्रिका आपण आज पाहणार आहोत. सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. वेळ न घालवता आपण लगेच ही प्रश्नपत्रिका सोडवायला किंवा सराव करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. बघा, ही प्रश्नपत्रिका 150 गुणांची आणि 150 प्रश्नांची असते. वेळ आहे 2.5 तास. प्रश्न पहिला, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवणे समाविष्ट आहेत? ऑप्शन दिले आहेत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत शेख मोहम्मद. याचे योग्य उत्तर आहे संत नामदेव. प्रश्न दुसरा, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? ऑप्शन अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्न चिन्ह आणि संयोग चिन्ह. याचे योग्य उत्तर आहे उद्गार चिन्ह. य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? ऑप्शन आहेत इंद्रवज्रा, भुजंग प्रयात, वसंत तिलका आणि मालिनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भुजंग प्रयात. प्रश्न चौथा, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? बघा, हे नीट वाचा. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? याचे योग्य उत्तर आहे अनन्वय. अनन्वय अलंकार होतो. पुढील प्रश्न पाचवा, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? ऑप्शन आहेत अद्भुत, शृंगार, भयानक आणि शांत. याचे योग्य उत्तर आहे अद्भुत. पुढील प्रश्न, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? बघा, ऑप्शन आहेत बहारदार, पडीक, कसदार आणि मजेदार. आता माती या नामासाठी अचूक असणारं विशेषण कोणतं आहे? तर ऑप्शन आहे तिसरा कसदार. कसदार माती. प्रश्न सातवा, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन आहेत रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ आणि वर्तमान काळ. आता या वाक्यामध्ये मधु लाडू खात असे असं वाक्य आहे. याच्यामध्ये आपल्याला हे वाक्य रीती आहे हे समजत आहे. तर या तीन पैकी ऑप्शन असणार आहे. याचं उत्तर आहे रीती भूतकाळ. प्रश्न 8, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. नुमजे, नदीत, खिडकीत आणि नाहीसा. बघा, याचं योग्य उत्तर आहे नुमजे. पररूप संधी म्हणजे पहिल्या स्वराचा लोप झालेला आहे, म्हणून नुमजे हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. ऑप्शन यथाशक्ती, गैरहजर, भवसागर आणि दररोज. आता तत्पुरुष समास कसा ओळखायचा आहे? तर दुसरा शब्द हा प्रधान असतो. प्रधान म्हणजे महत्वाचा, म्हणून याचं योग्य उत्तर आहे भवसागर. प्रश्न 10, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहेत प्रेम, क्रोध, संताप आणि राग. बघा, याचं उत्तर बघताना आपल्या लक्षात येईल की क्रोध, संताप आणि राग हे समानार्थी शब्द आहेत तीनही. त्यामुळे योग्य उत्तर आहे प्रेम. प्रश्न 11, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? आपल्याला अचूक जोडी ओळखायची आहे का? नाही, आपल्याला अचूक नसलेली जोडी ओळखायची आहे. ऑप्शन आहेत धरती आकाश, होय नाही, अवघड सोपे. हे तीनही ऑप्शन योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4
सुलभ, सोपे. पुढील प्रश्न, प्रश्न 12. अचूक शब्द ओळखा. आता यामध्ये आपल्याला आदरणीय हा शब्द कोणता अचूक आहे ते ओळखायचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. पुढील प्रश्न, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची टिंबटिंब. ऑप्शन आहेत करावी चहाडी, करावी निंदा, भरावी झोळी आणि वाजवावी टाळी. बघा आपल्या तोंडामध्ये नेहमी ही म्हण आपण ऐकतो किंवा स्वतः बोलत असतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत वि.वा. शिरवाडकर, रा. ग. गडकरी, प्र. के. अत्रे आणि रत्नाकर मतकरी. याचे योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. प्रश्न 15. सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? ऑप्शन आहेत इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट आणि ग्रेस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्रेस. कवी ग्रेस. कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे माणिक सीताराम गोडघाटे. माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस या नावाने ओळखले जाते. प्रश्न 16. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. ऑप्शन आहेत देवी, देवतांनो, देव आणि देवता. बघा संबोधन युक्त शब्दरूप आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजेच आपण हाक मारतो या स्वरूपातील शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर इथे देवतांनो हे ऑप्शन योग्य आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्यप्रचार ओळखा. ऑप्शन आहेत केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि वाक्य रूपांतर. याचं योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य. पंतप्रधान म्हणाले आणि युवकांनी उद्यमशील बनावे ही दोन वाक्य यामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न 18. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लागतो. यामुळे आपण जर हे ऑप्शन पाहिले धाव, व, भ आणि भर, तर ऑप्शन 4 हे योग्य उत्तर आहे. भर धाव. प्रश्न 19. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? बघा ऑप्शन आहे तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप. यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणाचे नियम देखील लक्षात घ्यायचे आहेत. शुद्ध स्वरूप याचं लिहायचं आहे आणि याचे योग्य उत्तर आहे तीर्थरूप. तीर्थरूप आई किंवा वडील असं आपण पत्र लिहिताना लिहित असतो. आणि इतर वडीलधाऱ्या माणसांना पत्र लिहिताना तीर्थस्वरूप हा शब्द यूज केला जातो किंवा वापरला जातो. इतर वडीलधाऱ्या माणसांसाठी तीर्थस्वरूप आणि आई वडिलांसाठी तीर्थरूप. प्रश्न 20. मराठी वर्णमालेतील अम आणि आहा यांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत बाराखडी, स्वरादी, व्यंजन आणि शब्द. अम आणि आहा यांना स्वरादी असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. बघा इथे लघु हा यू च्या स्वरूपात लिहिला जातो आणि गुरु हा आडवी रेष या स्वरूपामध्ये लिहिला जातो. तर भास्कर या शब्दातील योग्य आपल्याला हा क्रम ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 गुरु, लघु आणि लघु. बघा पुढे आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण आता उतारा वाचून घेऊयात आणि मग प्रश्नांची उत्तरे देऊयात. दत्ताला अनेक गुरु होते. याचा अर्थ असा
की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं, असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक मणी हाती लागले. या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात. करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवन ला दोल्चे विता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला सुशेगाद म्हणतात. पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. बघा, प्रश्न आहे, दत्ताला गुरु भेटण्याचे कारण कोणते? दत्ताला गुरु भेटण्याचं कारण कोणतं आहे? तर इथे तुम्हाला ते उत्तर सापडेल. माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. म्हणजेच दत्ताला गुरु भेटण्याचं कारण कोणतं आहे? तर शिकण्याची आवड. गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? कोणता वारसा प्राप्त झालाय? तर पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला वारसा आहे. तर तो कोणता? सुशेगाद. सुशेगाद हा वारसा गोवेकरांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? बघा, इथे आपल्याला मंत्र दिसतोय. सुखद जीवन म्हणजेच ला दोल्चे विता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्र झालेला आहे. म्हणजे ऑप्शन 4 हे योग्य उत्तर आहे. ला दोल्चे विता. पुढील प्रश्न, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? वाऱ्यावर सोडणं म्हणजे काय? तर त्याग करणं, फडशा पाडणे, वारा वाहणे आणि ओवाळून टाकणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच त्याग करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. शब्द आहे पृथक्करण. पृथक्करण हा अचूक कसं लिहिलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 यानुसार पृथक्करण हा शब्द लिहिला जातो. सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? द्वितीया तृतीया, तृतीया चतुर्थी, द्वितीया चतुर्थी आणि प्रथमा संबोधन. बघा, यासाठी तुम्हाला विभक्तीची जे प्रत्यय आहेत ते पाठ करणं गरजेचं आहे. याचे योग्य उत्तर आहे द्वितीया चतुर्थी. प्रश्न 28, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. अचूक नसलेली शब्दजोडी. भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण आणि आज्ञा आज्ञा. इथे आपल्याला एकवचन अनेकवचन याचा उल्लेख करायचा आहे. बघा, यामध्ये ऑप्शन 3 हे योग्य उत्तर आहे. बाकी हे सर्व योग्य आहेत. भाषा भाषा, सभा सभा आणि आज्ञा आज्ञा. एकवचन आणि अनेकवचन या दोन्हीमध्ये हे शब्द बदलत नाहीत. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? ऑप्शन आहेत कर्मणी, कर्तरी, भावे आणि कर्मकर्तरी. याचं योग्य उत्तर आहे भावे. प्रश्न 30, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? ऑप्शन आहेत पोवाडा, अभंग, संतवाणी आणि लावणी. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची लावणी या प्रकारातील रचना आहे. आज आपण इथेच थांबतोय. प्रश्नपत्रिकेच्या पुढील भागासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. उत्तरांमध्ये कोणती शंका असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.